Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. We welcome you all in the matchless name of our Savior Jesus Christ. आपला प्रभू येशू ख्रिस्त जो तारणाऱ्याच्या गोड आणि पवित्र नावात तुम्हा प्रत्येकाचं स्वागत आहे. Let us prepare our hearts for this Saturday blessing meeting. आज शनिवारची आशीर्वाद सभा आहे. आपलं अंतःकरण आपण आज या सभेसाठी तयार करूया. So let us prepare for the word of God देवाच्या वचनासाठी आपण सर्वजण तयार असा and welcome our dear pastors, Pastor Peter and Pastor Jayashree with a mighty applause. आणि आपण स्वागत करूया जोरात टाळ्या वाजून देवाचे अभिषिक्त दास आपले प्रिय पास्टर पीटर व पास्टर जयश्री यांचं. Praise the Lord. देवाला धन्यवाद. A warm greeting to you all in the matchless name of Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान नावामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे या ऑनलाईन सभेत. Let peace and grace be multiplied in your lives. शांती आणि कृपा तुमच्या जीवनात बहुगुणित होवो. Today is a great day, आजचा दिवस महान आहे a day that God will not deny. आणि आजच्या दिवशी देव तुम्हाला काही नाकारणार नाही असा दिवस आहे. Whatever his people will ask for, he will surely give. आणि जे काही देवाला त्याचे लोक मागतील देव त्यांना ते जरूर देईल असा आजचा दिवस आहे. Hope in God, तर देवावर आशा ठेवा, trust in God. देवावर विश्वास ठेवा. Because these days we are seeing people are giving up. कारण या अलीकडच्या दिवसांमध्ये मी बघतोय ना लोकांनी ऑलरेडी हार मानलेली They आहे are living as though life is all over. आणि लोक असं जगायला लागलेत की आता संपलं, सगळं संपलं. But these are the times you need to prove that God is alive. पण असं नाही काही, असं कसं सगळं संपलं. उलट पक्षी या दिवसांमध्ये आपण हे दाखवून द्यायचं आहे की देव जिवंत आहे. Amen. Amen. Our God is alive आपला देव जिवंत आहे ही दाखवायची संधी आपल्याला यास्त काळात मिळाली आहे and things will change. आणि गोष्टी बदलतील. Don't be confused about anything. गोंधळून जाऊ नका कुठल्याही गोष्टीविषयीनं. Don't live in fear. घाबरून जगू नका. Life is not over. आयुष्य काय अजून संपलेलं नाही बेटा. Life is there. आयुष्य अजून बाकी आहे. श्वास चालू आहे ना तुझा म्हणजे तू जिवंत आहेस आणि आयुष्य अजून बाकी आहे. Amen. आमेन. Before I start with the Saturday message, आजचा शनिवारचा उपदेश मी सुरू करण्या अगोदर I would like to remind you all, मला तुम्हाला सगळ्यांना आठवण करून द्यायला आवडेल. tomorrow we are having a morning Sunday service as usual. उद्या तुम्हाला माहिती आहे रविवार आहे आणि रविवारी सकाळची आपली नेहमीप्रमाणेची उपासना असणार आहे. But in the evening we have a special message for the युवा partners. पण उद्या संध्याकाळी 7:30 वाजता एक खास संदेश सगळ्या युवा पार्टनर्स साठी मी प्रसारित करत आहे ऑनलाईन. So I request you all that you see that you join yourselves with us tomorrow evening by 7:30. तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडनं विनंती आहे की उद्या सकाळी तर तुम्ही उपासना पहा 11:30 वाजता, पण उद्या संध्याकाळी परत एकदा 7:30 वाजता सगळ्यांनी जमा होऊन सभा जरूर पाहाल. ती युवा पार्टनर्ससाठी असलेली आहे. त्याच्यामध्ये संदेश युवा वर्गासाठी असणार आहे. So parents, you have to see that your children are around you. तर आई वडिलांनी हे बघा, दक्षता बाळगा, आपापल्या मुलाबाळांना आपापल्या सोबत ठेवा. At these times the children need special prayers. आणि या अलीकडच्या दिवसांमध्ये मुलाबाळांना जरा खास प्रार्थनेची गरजच आहे. And so tomorrow is a day of special prayers. तर उद्याचा दिवस खास प्रार्थनेचा दिवस असल्यामुळे त्याची संधी तुम्ही साधा. So see that you all join tomorrow. आणि सगळे उद्या संध्याकाळी, सकाळी तर बघाच बघा, संध्याकाळी 7:30 पण सगळ्यांनी परत बघा. Amen. आमेन. We'll open our Bibles to Psalm chapter 90 verse 1. स्तोत्रसंहिता 90 त्यातलं पहिलं वचन आपण यावेळेला काढणार आहोत. A prayer of Moses, the man of God. Lord, thou hast been our dwelling place in all generations. स्तोत्रसंहिता 90 आणि त्यातलं पहिलं वचन, देवाचा पुरुष मोशे याची प्रार्थना. हे प्रभू, पिढ्यानपिढ्या तू आमचे राहण्याचे ठिकाण असत आला आहेस. Praise God. देवाला धन्यवाद. A prayer of Moses, the man of God. आणि मोशे जो देवाचा सेवक त्याची ही प्रार्थना. Without prayer nothing is possible. आणि प्रार्थनेशिवाय काहीच शक्य नाही. Without prayer we cannot give you any hope. प्रार्थनेशिवाय आम्ही लोक पण तुम्हाला काही आशा देऊ शकत नाही. Without prayer I cannot preach to you. प्रार्थना केल्याशिवाय मी तुम्हाला उपदेश सुद्धा करू शकत नाही. So as usual early morning I prayed for you all. तर नेहमीप्रमाणे नित्य माझा जो एक क्रम असतो त्याप्रमाणे आज सकाळी पण मी तुम्हा सगळ्यांसाठी प्रार्थना केलेली आहे. I lifted you all before the mercy throne of God. आणि तुम्हाला सगळ्यांना देवाच्या दयासनासमोर मी उभं केलेलं आहे. So don't worry. तर कोणीच काळजी करू नका. Everything will work out right for you. सगळं काही तुमचं ठीकठाकच होईल. Just cling on to God. केवळ देवाला धरून राहा. Amen. आमेन. Now people will say, आता लोक म्हणतील what is happening nowadays? की आता सध्याला काय चाललंय, म्हणजे कसले दिवस आलेत Will this continue आणि forever? असंच चालू राहणार आहे का, कायम असंच राहणार आहे का आता? Or should we just look back and see those wonderful days and just ponder over those good times and forget about what days are
coming before us. म्हणजे आता फक्त जे काही दिवस येऊन गेले त्या चांगल्या दिवसांची आठवण करत बसायचं आणि आत्ताचे जे दिवस आहेत ते असेच राहणार, याच्या पुढे पण असलेच दिवस येणार, असं आहे का? Can I look forward with anticipation or dread then? मग आता घाबरून पुढे भवितव्याकडे बघायचं की ऋण मानून कृतज्ञतेनं बघायचं? लोकांना कळत नाही, लोक गोंधळले. Let me tell you, तर मला तुम्हाला सांगायचं आहे, if you want your times to be best, तुमची जर इच्छा असेल की तुमचा काळ उत्तम बनावा, then do what Moses did. तर मोशेनी जे केलं ते करा. What did he do? मोशेनी काय केलं? He made God his habitation. मोशेनं देवाला आपलं वसतिस्थान म्हणजे राहायचं ठिकाण केलं. Yes, मोशे देवात राहायचा. yes. Stay in God, देवात राहा ना, abide in God. देवामध्ये राहा. God wants to be your house. देवाला तुमचं घर बनायचं आहे. He wants to be your dwelling place. देवाला तुमचं वसतिस्थान बनायचं आहे. He wants to be your refuge. देवाला तुमचा आश्रय बनायचा आहे. He wants to be your strength. देवाला तुमची शक्ती बनायचं He आहे. wants to be a very present help in the time of your trouble. आणि तुमच्या संकट समयी देवाला तुमची तात्कालिक मदत बनायचं आहे. You know, there is one thing that the world strives today एक गोष्ट आहे ज्या गोष्टी मागे आज जग लागलेलं or आहे, craves for. किंवा आज या जगाला जी एक गोष्ट फार हवी आहे ती अशी आहे, And they say, I want to have my own house. आणि जग म्हणतं की मला माझं स्वतःचं घर हवंय. That is the dream of many people. अनेक लोकांचं हे स्वप्न आहे की मला स्वतःचं घर घ्यायचंय. And who doesn't want to have a own house? आणि कुणाला स्वतःचं घर नको असतं? सगळ्यांनाच हे स्वतःचं घर हवं असतं. But why does man crave for a home? पण मनुष्याला घराची का बरं एवढी उत्कंठा आहे की मला स्वतःचं घर हवंय? Or maybe even a rented house? किंवा एखादं भाड्याचं घर सुद्धा, त्यात म्हणायला गेलं तर माणसाला घरच एवढं का हवं असतं, भाड्याचं किंवा स्वतःचं कुठलंही? I want a rented house. I can stay anywhere in a chawl or a small house or a flat. की मला भाड्याचं घर पाहिजे, मग मी कुठेही राहीन, चाळ म्हणा, फ्लॅट म्हणा, कुठेही. Everyone born on this earth works all his life that one day he may have his own sweet home. म्हणजे या जगामध्ये प्रत्येक मनुष्य जो जन्माला आलेला आहे त्याची हीच इच्छा असते की एके दिवशी मला माझं घर असावं की जिथे मला राहता येईल. This is the need of every man and woman. आणि प्रत्येक पुरुषाची आणि स्त्रीची ही गरज आहे की निवारा ज्याला म्हणतात, डोक्यावर छत, ते प्रत्येकाला लागतंच. Why? का? Because कारण they feel secure. तिथे सुरक्षित वाटतं ना. Home is a place for security. घर म्हणजे संरक्षणाची जागा आहे. Home is a place for peace. घर म्हणजे शांतीचं ठिकाण आहे. Home is a place where you can unwind, आणि घर म्हणजे असं ठिकाण असतं की जिथे जाऊन आपल्याला आराम करता येतो. where you can relax, घर म्हणजे आपल्याला आरामात जाऊन बसता येतं, जे करायचं आहे ते करता येतं, where love flows. जिथे प्रेम वाहतं, It's a kind of a stimulant or assurance. आणि एक खात्री असते त्यातनं आपल्याला. See? And that's what man is craving for. आणि माणसाला हेच हवंय. माणूस Today- याच्याच मागे आज आहे. Today, even if he has a home, म्हणजे आज माणसाकडे जरी घर असलं ना he feels homeless. तरी कधी कधी माणसाला असं वाटतं की माझ्याकडे छत नाहीये. Because कारण though physically he has a home, but his soul needs an eternal home. शारीरिक रीतीनं जरी त्याच्याकडे घर असलं तरी त्याच्या जीवाला एक आध्यात्मिक अनंत काळचं घर गरजेचं आहे. That's why म्हणून- even people living in a home, they feel restless because their soul has not found an eternal home. म्हणून मी असं सुद्धा कधी कधी होतं की जी माणसं आपापल्या घरांमध्ये राहत आहेत ती माणसं आपापल्या घरांमध्ये राहून सुद्धा अशांत असतात. का? कारण की त्यांच्या जीवाला एक कायमचं घर हवं आहे जे अजून त्यांना मिळालेलं नाहीये. And your soul can only have a home in God. आणि तुझ्या जीवाचं घर फक्त देवातच आहे बर का. As long as you don't have a home in God, your soul will be restless. जोपर्यंत तुझ्या जीवाला देव घर म्हणून सापडत नाही तोपर्यंत तुझा जीव असाच अशांत आणि बेचैन राहील. You will never feel secure. आणि तुला सुरक्षित वाटणारच नाही. You may live in a mansion, but you will not feel आणि त्या secure. बाबतीत कदाचित तू महालात राहत असशील पण जीव अनाथ असेल आणि त्या जीवाला देवात घर सापडलेलं नसेल तर तुला बेचैनच वाटणार आहे. Look at small child. लहान लेकराकडे पहा She तुम्ही. always carries a teddy bear on her bosom. एखादं लहान लेकरू किंवा छोटी मुलगी जर असेल तर आपल्या हातामध्ये टेडी बेअर नेहमी असतं तिच्या. Why? का? That gives that child a feeling of security. त्यातनं त्या लेकराला एक संरक्षणाची भावना निर्माण होते की माझं कोणीतरी आहे. Yes. मग ते टेडी बेअर, ती भावली She जे keeps असेल on ते- talking with that teddy ते bear ती or a स्वतःकडे doll. सारखं ठेवते, त्याच्याशी बोलत राहते. She sleeps with it on the ते टेडी bed. बेअर घेऊन झोपते तिच्या बिछाण्यावर. I remember when Sandra was small, मला आठवतं जेव्हा सँड्रा लहान होती somebody gave her such a huge teddy bear. कोणीतरी तिला खूप मोठा एक टेडी बेअर दिला. And the teddy bear was double the size of Sandra. आणि तेव्हा सँड्रा एवढी लहान होती की त्या सँड्रापेक्षाही ते टेडी बेअर दुप्पट मोठं होतं.
And I think so Pradeep Pradeep. Ravlani had given. प्रदीप ने ही दिया था, प्रदीप रावलानी आहे ना, त्यांनीच दिलं होतं. And so when we used to go out, तर आम्ही जेव्हा केव्हा बाहेर जायचो, it was easy to put Sandra in the car, but it was tough to put her teddy bear in that car. सँड्राला गाडीत बसवायचं सोपं जायचं, कारण ती होती एवढूशीच. पण ते टेडी बेअर गाडीत बसवणं अवघड जायचं, कारण ते खूपच मोठं होतं. So I said, why this fellow gave such a huge teddy bear and now she doesn't want to let it go? आणि मग मी म्हणायचो की इतना बडा क्यों दिया होगा प्रदीप ने, मालूम नहीं, अभी ये लड़की छोड़ रही भी नहीं उसको. And then once we went to the mall मग एकदा मी मॉलला गेलो, and I picked her out of the car मी तिला गाडीतनं बाहेर काढली and I said, let this teddy bear be in the car. आणि तिला मी म्हटलं हे टेडी बेअर गाडीतच असू दे. No, no, I want that teddy bear. नाव पण ठेवलं होतं, ॲनी नाव होतं त्या टेडी Annie, बेअरचं. तर ती म्हणे नाही नाही इथेच नाही, मला पाहिजे ते बरोबर पाहिजे. I said, let the Annie be here. Annie will take care of our मी car. म्हटलं ॲनी असू दे ना, ती गाडी सांभाळेल. No, I want. नाही मला पाहिजे बरोबर. And she carried it and she couldn't carry it आणि ते also. घेतलं तिने हातात, तिला उचलायलाही जमेना. And that was the only mistake I did. I took it from her hand and put it in the car. आणि ती एकच चूक मी जी केली, तिच्या हातातनं ते काढलं आणि गाडीत ठेवलं. The way she cried. अशी रडायला लागली ती जोरात, The way she cried. इतकी रडली इतकी रडली I will stay in the car with teddy bear. की मी गाडीतच बसणार टेडी बरोबर, तुम्ही जा. Never again I made that mistake. मग परत मी अशी चूक केली नाही. What I want to say is, मला जे म्हणायचंय ते हे, your soul craves for God. तुमच्या जीवाला देव हवाय. जीव तुमचा तळमळतोय देवासाठी, Nothing else. बाकी काही नको. Nobody can fill that vacuum that is there in your soul. तुझ्या जीवामध्ये जी पोकळी आहे ना, ती पोकळी कोणीच भरून काढू शकत नाही. Try to fill it with anything else. ती जीवातली पोकळी तुम्ही कुठल्याही जगातल्या गोष्टीनं भरायचा प्रयत्न पाहिजे तर करा, It will be restless. पण नाही, तुमचा जीव असा बेचैनच राहणार आहे जोवर त्या जीवाला देव सापडत नाही. That's why God also wants to be your eternal home. म्हणून तर देवाला सुद्धा तुमचं अनंत काळचं घर बनायचं आहे. He wants to be your mansion, your hiding place, आणि देवाला तुमचा महाल बनायचा आहे, तुमची लपायचं ठिकाण बनायचं where आहे. you will find shelter and peace, आणि जिथे तुम्हाला एक आधार मिळेल, तुम्हाला निवारा मिळेल, शांती मिळेल, where your bread shall be given to you, where your water shall be sure. जिथे तुम्हाला खायला घातलं जाईल, तुम्हाला पाणी दिलं जाईल. And this is the habitation of God. आणि हे देवाचं घर आहे, देवाचं वसतिस्थान आहे. God says, I want to dwell with my people. देव म्हणतो मला माझ्या लोकांबरोबर राहायचंय. Always God desired to dwell with his people. एक तर देवाला ना नेहमीच देवाच्या लोकांबरोबर राहायची इच्छा होती. Even when the children of Israel were in the wilderness, God was walking with them and moving with them. म्हणून ते इस्रायली माणसं रानात असताना सुद्धा देव दररोज त्यांच्याबरोबर चालायचा आणि त्यांच्याबरोबर असायचा. God is inviting you to take your abode in him. तर आज ना देव तुम्हाला आमंत्रित करतोय की या आणि मला तुमचं घर बनवा. God is saying, देव म्हणतोय my son, my daughter, माझ्या मुला माझ्या मुली, make me your cool home. मला तू ना तुझं घर बनव, Say, शांत, थंडगार, सुंदर. Bible says in Deuteronomy 33 verse 27, अनुवाद 33वा अध्याय आणि त्यातल्या 27व्या वचनात बायबल म्हणतं, the eternal God is a dwelling place, अनंत काळचा देव राहायचं ठिकाण आहे and underneath are the everlasting arms. आणि खाली त्याचे अनंत काळचे बाहू आहेत. What a wonderful message. म्हणजे सुंदर, अतिशय सुंदर Through one असा हा line, such a उपदेश big एका message वाक्यातून. God gave. एका वाक्यातून देवाने इतका सुंदर संदेश यात दिलेला आहे ना. In times of danger, तर धोक्याच्या काळात won't we be glad if we find a resting place? आपल्याला जर काही धोका आहे तर तसल्या काळामध्ये आपल्याला जर काही विसाव्याचं ठिकाण सापडलं तर ते चांगलंच असतं ना. Where plagues will not come near your dwelling. की जिथे पीडा आणि मरी आपल्या घराजवळ, आपल्या जवळ सुद्धा येऊ शकणार नाही, अशी जागा आपण धोक्यात असताना आपल्याला मिळाली तर ते किती छान आहे. Bible speaks of Moses बायबलमध्ये मोशेविषयी लिहिलेलं आहे. right from childhood. अगदी बालपणापासून Moses' mother Jochebed had cast him upon God. मोशेची आई योखबेद तिनं मोशेला देवावर सोडलेलं होतं. Bible says बायबल म्हणतं Israel lived in Egypt as slaves, इस्रायल इजिप्तमध्ये गुलाम बनून राहिलं. and when they were multiplying, आणि जेव्हा इस्रायल त्या गुलामगिरीमध्ये बहुगुणित झालं, म्हणजे त्यांची लोकसंख्या वाढतच होती, Pharaoh was scared त्यावेळेला मग फारो राजा मिस्र देशाचा किंवा इजिप्तचा घाबरला and he said, we need to stop this growth. आणि तो म्हणाला, अरे बापरे, इस्रायली लोक आता वाढतच चालली आहे, त्यांची ही वाढ आपण थांबवायला पाहिजे. He then gave an order. आणि मग फारो राजाने एक फरमान काढलं. Bible says in Exodus 1:22, निर्गमाचा पहिला अध्याय 21व्या वचनात बायबल असं सांगतं, he told his people, त्याने आपल्या लोकांना सांगितलं, you must throw every baby boy into the Nile river. तुम्ही एक काम करा, प्रत्येक लहान
पुत्र संतान जे जन्माला येईल ते तुम्ही नाईल नदीवर सोडून But द्या let every baby girl live. आणि ज्या मुली जन्माला येतील त्या ठेवा, पण मुलगे जन्माला आले तर ते नदीवर सोडून द्या. So that they won't multiply. म्हणजे काय की हे बहुगुणित होणार नाहीत. हे इस्रायली लोक वाढत चालले, त्यांची संख्या कमी होईल. There was a great uproar in the land of Goshen. आणि मग गोशेन प्रांतामध्ये हे गडबड गोंधळ सगळा माजला. Now Moses' mother Jochebed was very, very godly. आता मोशेची आई योखबेद फार भक्तिमान अशी बाई होती. And at that time when the decree was passed, she gave birth to a baby boy. आणि त्यावेळेला जेव्हा हे फरमान काढलं त्याच वेळेला तिनं एका पुत्र संतानाला जन्म दिला, म्हणजे तिला मुलगा झाला. She didn't know whether to be rejoicing or to be sad. त्याच वेळेला आणि मग तिला कळे ना की आता मी आनंद करू का दुःखी होऊ, कारण राजाने असं फरमान काढलंय. So she hid him in the house for 3 months. मग तिने कसं बसं त्या बाळाला 3 महिने आपल्या घरात लपवून ठेवलं. But later on she was afraid that now the army will come to know. पण मागावून मात्र ती घाबरायला लागली की आता या सैन्याला कळलं तर मग कसं होईल. And so she made a basket that was of the stems of the tall grass of the Nile River. आणि मग नाईल नदीच्या लवाळ्यापासून तिनं एक पेटी तयार केली She coated it with tar, आणि त्याला तिनं डांबर लावला. placed the child in it, त्या पेटीमध्ये तिनं मुलाला ठेवलं pushed the basket into the Nile water. आणि ती पेटी तिनं नाईल नदीवर सोडून दिली. And then she must have prayed, आणि मग तिने प्रार्थना केली असेल, कारण ती भक्तिमान होती, from now on की आतापासून पुढे you be his house, माझ्या देवा तूच माझ्या बाळाचं घर बन, you be his habitation, आणि माझ्या देवा तूच माझ्या बाळाचं वसतिस्थान बन. मी त्याला पाण्यावर असं सोडलेलं आहे, you protect him, तू त्याला सुरक्षित ठेव. because there were lots of crocodiles in Nile River. कारण नाईल नदीमध्ये मगरी खूप आहेत, ती प्रसिद्धच आहे त्यासाठी. Even today if you go on the Nile River there are lots of आज crocodiles. सुद्धा नाईल नदीवर तुम्ही जर कधी गेलात तर तिथे मगरी खूप असतात त्या पाण्यात. But just because she placed him in the habitation of God, पण केवळ योखबेतनं आपल्या झालेल्या लहानशा बाळाला देवाच्या हातात आणि देवाच्या घरात देवाच्या संरक्षणात सोडल्यामुळे it happened असे झाले की Pharaoh's daughter went down to the Nile River to take bath. मिस्र देशाचा राजा फारो त्याचीच कन्या म्हणजे राजकन्या नाईल नदीवरती आंघोळ करायला म्हणून आली होती. And she saw the basket and heard the cry of the little आणि baby. राजकन्येनं ही पेटी पाहिली आणि तिला लहान बाळाच्या रडण्याचा आवाज पण आला. She opened the basket, there was a baby boy. मग तिनं ती पेटी उघडली तर तिला ते लहान बाळ तिथे दिसलं, जो मुलगा होता लहान, She adopted him, आणि त्याला तिनं दत्तक घेतलं raised him up as her own son. आणि त्याला मोठं केलं स्वतःचा मुलगा बनवून. God protected Moses. देवाने मोशेला सुरक्षित ठेवलं अशा रीतीनं. From then on, आणि तिथून पुढे he lived in an enemy's house. मोशे शत्रूच्या घरात मोठा झाला, But God was his पण habitation. देव त्याचं वसतिस्थान होतं, म्हणून शत्रूच्या घरातही पठ्ठा सुरक्षित राहिला. He lived in the house of enemy, but God was his habitation. शत्रूच्या घरात भले तो होता, पण देव त्याचं वसतिस्थान होतं. Wherever you stay, तसं तुम्ही कुठेही राहा, in a small house, आपला in a पत्ता rented काही असो, house, आपलं घर राहण असो, आपण भाड्याच्या घरात राहत असो, wherever you be working, त्यांनी काही फरक पडत नाही. तुम्ही कामालाही कुठेही असा, if God is your home, जर देव तुमचं घर असेल He will elevate you from there. तर देव तिथून तुम्हाला उन्नती आणि बढती देईल. He will lift you up. देव तुमचा उत्कर्ष He will करेल, give you देव promotion. तुम्हाला बढती देईल. And what happened with Moses? मग मोशेचं काय झालं? He became a great man of God. मग काय, मोशे होता होता मोठा झाला, देवाचा एक महान पुरुष झाला. Wherever he went, God was his home. आणि जिथे कुठे मोशे गेला, मोशेचं घर देवच होता. There was a time when Pharaoh wanted to kill Moses. आणि एक वेळ अशी आली की फारोराच्या मनात मोशेला ठार मारायची इच्छा झाली. When he grew up. आणि जेव्हा तो वयात आलेला होता, मोठा झालेला होता But त्यावेळेला, God saved him. पण देवाने त्याला वाचवलं. God was with him in the wilderness. आणि देव रानात त्याच्या बरोबर होता. God was with him in his tent. देव त्याच्या तंबूत त्याच्या बरोबर होता. He led the people to the promised land. आणि देवाने लोकांना अभिवचन दत्त देशाकडे मार्गदर्शन केलं. Once it so happened, एके दिवशी असं घडलं की his own sister became leprous. त्याची स्वतःची बहीण, सख्खी बहीण जी आहे, तिला कोड फुटलं. And he prayed and she was healed. मोशेने सख्या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि ती बरी झाली. There was a time people wanted to stone Moses. एक वेळ अशी आली की मोशेला सर्व लोकांच्या मनात असं आलं दगडमार करून ठार मारावं, But God saved him पण again. देवाने त्याला वाचवलं परत. He prayed and God divided the Red Sea. मोशेने प्रार्थना केली, देवाने तांबडा समुद्र दुभंगला. He prayed, God brought water out of the rock. मोशेने प्रार्थना केली, देवाने खडकातनं पाणी बाहेर आणलं. He prayed and God sent quails in the wilderness. मोशेनं प्रार्थना केली आणि देवाने रानात टोळ पाठवले. All this happened because he was in the लावे habitation पाठवले. of God. लावे पाठवले रानात. आणि हे सगळं का झालं? कारण की देव
मोशेनं देवाला आपलं वसतिस्थान बनवलेलं होतं म्हणून झालं. I encourage you, make God your habitation. माझ्याकडनं तुम्हाला प्रोत्साहन आज हेच आहे की बेटा देवाला आपलं राहायचं घर बनवा. You shall be blessed. तुम्ही आशीर्वादित व्हाल. You shall be blessed. तुम्ही आशीर्वादित नक्की व्हाल. Moses lived in the tents. मोशे तंबूत राहायचा. Moses lived in the wilderness, मोशे रानातही राहिला. which was full of snakes and scorpions. आणि रान म्हटलं तर किती साऱ्या जनावरांनी भरलेलं. तिथे साप आहे, विंचू आहेत, काय काय आहे, सरपटणारे प्राणी आहेत, Surrounded by enemies. अवतीभोवती शत्रू आहेत. In the heat of the day, म्हणजे अगदी दिवसाला जेव्हा भर दुपारी ऊन असायचं in the cold of the night, किंवा शीतसमयी सुद्धा रात्रीला Moses stood strong मोशे असा खंबीर उभा राहत होता. because कारण he had made God his त्याने habitation. देवाला आपलं घर बनवलेलं होतं. That's why he said, म्हणून तो म्हणाला, Lord, thou hast been a dwelling place in all म्हणून तर generations. स्तोत्र 90:1 मध्ये तो काय म्हणतो की पिढ्यानपिढ्या तू आमचे राहण्याचे ठिकाण झालेला आहेस दे बापा. Just imagine, म्हणजे कल्पना करा, in the wilderness they had no medicine. रानामध्ये त्यांना औषधं नाहीत There खायला. were no shops to buy food. रानामध्ये काही दुकानं नाहीत की जिथे जाऊन ते शॉपिंग करू शकतील. Many were sorely afflicted with plagues. आणि अनेकांना नक्कीच पीडा लागलेली होती. Fiery serpents bit some people. आगे साप काही लोकांना त्यात येऊन चावले होते. Some were even cut off with an untimely death. आणि काही लोक तर त्यांच्या ठरलेल्या वेळे अगोदरच मरण सुद्धा पावत होते. असा सगळा प्रकार त्या रानात चाललेला होता. Because कारण they disobeyed. त्यांनी आज्ञाभंग केला ना. But Moses outlived all of them. पण मोशे मात्र त्या सगळ्यांहून जास्त जगला. Moses overlived out of all of them. त्या सगळ्यांहून जास्त मोशे जगला आणि टिकला. No plague came near his dwelling. एकही पिढा आणि मरी त्याच्याजवळ आली नाही. He lived for 120 years. 120 वर्ष जगला मोशे. तोही रानातनं जाऊन आलेला होता. 120 years in the wilderness. 120 वर्ष कशाला म्हणतात? रानामध्ये 120 वर्ष जिवंत राहिला हा. How? कसा? Because God had become his कारण habitation. देव त्याचं राहायचं ठिकाण झालेला होता. त्याने देवाला आपलं घर बनवलेलं होतं. Personal habitation. एक व्यक्तिगत घर की माझं स्वतःचं हक्काचं घर म्हटलं तर देव आहे. Lord, you are my personal की habitation. प्रभू तू माझं व्यक्तिगत घर आहेस. That's why म्हणून in every aspect of his life God blessed him. मोशेच्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूत देवाने त्याला आशीर्वादित केलं. Who is your habitation? मला तुम्ही सांगा एक गोष्ट, तुमचं राहायचं ठिकाण कोण आहे? On whose strength you move daily? कोणाच्या ताकदीवर तुम्ही रोज उठता बसता फिरता आणि जे काय करताय ते करता? What is the security that you have? काय संरक्षण आहे तुमच्याकडे? सांगा बरं मला. See, people talk about security, but when they talk about security, they talk about money, they talk about a position, they talk about what wealth they have, or some friends they have, or family they have. माणसं संरक्षणाविषयी बोलतात म्हणजे सपोर्ट सिस्टम म्हणा, संरक्षण म्हणा, आणि त्यामध्ये बोलताना म्हणतात नाही आमचा स्वतःचा परिवार आमच्या बरोबर आहे, बँकेमध्ये बॅलन्स आहे, घर आहे, हे ते, या सगळ्या गोष्टींविषयी ते बोलतात. Yes. मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, माझी फॅमिली आहे, पैसा आहे, हे सगळं माझं संरक्षण आहे. In your troubles, where do you run? तुमच्या त्रासांमध्ये तुम्ही कुठे धावता? Like, when people in the evening after their work, they run home. जसं संध्याकाळ झाल्यानंतर माणसं आपल्या कामावरनं सुटली की घरी पळत पळत जातात ना. You see, in the morning when they go to work, सकाळी कामाला जेव्हा ते जात असतात they go slowly, तेव्हा ते हळू जातात, आरामानं, ride very slowly, एकदम हळू आरामात. because they don't enjoy it. कारण की काय मजा नाही, आपण का ऑफिस में ही जाना है. Evening, संध्याकाळी they keep honking. घरी जाताना मात्र हॉर्नवर हॉर्न, हॉर्नवर हॉर्न. Why? They want to reach home. घरी पटकन पोहोचायचं आहे मला, Because that home is their habitation. कारण ते घर त्यांचं घर आहे ना. Do you do that with God? तुम्ही देवासोबत असं करता का? Do you मला- say, when will I meet God? असं म्हणता का कधी तुम्ही, मला घाई घाईनी देवाला भेटायचंय बाबा, I want to meet God. मला घाई घाईनी देवाला भेटायचंय? Sometimes people break signals to reach home कधी early कधी माणसं सिग्नल तोडून टाकतात संध्याकाळचं घरी पोचायला पटकन, because they long for solace, they long for comfort. कारण त्यांना स्वतःच्या घरी जाऊन आराम करायचा आहे. Amen? Because house works as a stimulant for them. कारण की घर त्यांना एक परस्फूर्ती, प्रेरणा, चालना हे सगळं देणारं घर असतं. It excites them. घर म्हटलं की एक आनंद येतो माणसांना की शेवटी माझं घर आलं बाबा. Early morning to meet God, I rush to my room पहाटे पहाटे देवाला भेटायला मी माझ्या खोलीत पण धावत धावत जातो, because it excites me to कारण meet मला my आनंद God. होतो की चला पहाट झाली देवाला भेटायचं. The moment I get up, I first go to meet God. आणि मी जागा झालो, उठलो की पहिलं मी देवाला भेटायला जातो. For the past 30 years plus I've been doing आणि it. गेले 30हून अधिक वर्ष हा सगळा माझा सराव आहे. First thing I meet God. पहिली गोष्ट मी करतो ती म्हणजे सकाळी देवाला भेटतो. He gives me confidence. देव मला विश्वास देतो, He gives me boldness. देव मला एक धाडस He देतो, gives me peace. देव मला शांती देतो. Praise देवाला God. धन्यवाद. You may add house to house, field to field, but that kind of peace will never come. तुम्ही कदाचित घराला घर जोडाल, शेताला शेत जोडाल, पण शांती जी म्हणतात ना एक,
ती अशी येत नाही. That confidence will not come. तो विश्वास आणि तो भरोसा जो एक असतो ना, तो तसा मिळत नाही. शेताला शेत, घराला घर लावून आणि You may have 100 houses, but still that kind of peace you will not have. 100 घरं असतील तुमच्या नावावरती, पण तरी त्या पद्धतीची शांती मिळत नाही जोवर देव आपल्याकडे नाही. Praise God. Amen. 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 That's why when God made our first parents, म्हणून जेव्हा देवाने आपले प्रथम पालक निर्माण केले when they sinned against God, आणि त्याच प्रथम पालकांनी जेव्हा देवाच्या विरुद्ध पाप केलं, they went away from the presence of God. देवाच्या सहवासातनं ते लांब गेले. Restlessness started from there. अशांती, बेचैन, मला ना कसं तरीच होतंय, हा जो प्रकार आहे ना, तो तेव्हा सुरू झालाय. As wandering birds are cast off the nest, man lost his paradise. जसं भटकणारे पक्षी घरट्यातनं निघून गेलेले असतात, तसं मनुष्याचं सुखलोक तेव्हापासून गेलं. Bible says in Proverbs 21:16, नीतिसूत्र 21 अध्याय 16व्या वचनामध्ये बायबल सांगत आहे, the man that wanders away जो मनुष्य भटकतो, from the way of understanding, जो मनुष्य समजुतीच्या मार्गातनं भटकतो, he shall remain in the congregation of the dead. तो मनुष्य मेलेल्यांच्या लोकसमुदायात राहील. Amen. जो समजुतीच्या मार्गापासून भटकलाय. Yes. But look at the love of God. पण देवाचं प्रेम बघा ना, He sent Jesus for us. देवाने येशू ख्रिस्तांना आपल्यासाठी पाठवलं. Jesus came to give us life, येशू आपल्याला जीवन द्यायला आले an abundant आणि life, ते पण विपुल भरपूर जीवन द्यायला आले. quality life. एक चांगल्या दर्जाचं जीवन द्यायला Blessed आले, life. आशीर्वादी जीवन द्यायला आले. Amen. Amen. In this corona period, many have experienced the love of Jesus. या करोनाच्या काळामध्ये अनेकांना येशूच्या प्रेमाचा अनुभव आलेला आहे. In this last year and this year, गेलं वर्ष आणि हे वर्ष म्हणजे 2020 आणि 2021 मध्ये we have seen the love of Jesus. आपण येशूचं प्रेम पाहिलं बाबा, Isn't it? है ना. अनेकांनी पाहिलं, आम्ही पाहिलं, तुम्ही पाहिलंच असेल How he has taken care of की us. कसं येशूंनी आपल्याला सांभाळलंय बघा ना. This Jesus took the sins of the whole world, हे जे येशू आहेत ना, त्यांनी संपूर्ण जगाचं पाप स्वतःवर घेतलं. died on the cross, काल्वरीच्या वधस्तंभावर येशू मरण पावले. and rose on the third मेल्या day. पश्चात तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले. That's why Jesus once said आणि म्हणून येशू एकदा म्हणाले, in Matthew 23 verse 37, मत्थ्याचा 23वा अध्याय 37व वचन, as a hen gathers her chicks under her wings, I too long to gather my children. जसं कोंबडी आपल्या पिल्लांना आपल्या पंखाखाली गोळा करायचा प्रयत्न करते, तसं मलाही माझ्या लोकांना माझ्या पंखांखाली गोळा करायचा आहे. Say that. बघा, More than you, he wants to be your म्हणजे habitation. तुमच्याहून जास्त देवालाच तुमचं घर बनायची इच्छा आहे. Jesus wants to be your habitation. येशूला तुमचं घर बनायचंय. Are you ready? तयार आहात का? I remember a sister said, मला आठवतं एक बहीण म्हणाली we had purchased a beautiful house की म्हणे आम्ही एक सुंदर घर विकत घेतलं, because both of us were earning. का आम्ही दोघे जण कमवतो Everything was ready. आणि सगळं तयार होतं. But then पण मग we had a small argument एक आमचा छोटासा वादिवाद झाला. about the kind of curtains we need to put आणि for the तो windows वाद- and the doors. तो वाद कशावरनं झाला की नवीन जे घर विकत घेतलंय त्या घरामध्ये खोल्यांना कुठल्या रंगाचे पडदे लावायचे त्याच्यावरनं वाद झाला. And so my taste was different, my husband's taste was different. म्हणजे माझी आवड वेगळी आहे, माझ्या नवऱ्याची आवड वेगळी आहे, त्यांना वेगळे रंग आवडतात, मला वेगळे रंग आवडतात. And that small thing sparked up in such a way that we really fought. आणि पडद्याच्या रंगावरनं जे आमचं लागलं भांडण, म्हणजे असं भांडणच झालं कडक. And we separated. आणि त्यातनं आम्ही वेगळे झालो. बोलो, Can you imagine? हे कल्पना करा, त्या पडद्यांची एवढी किंमत तरी आहे का ज्याच्यावर लग्न कुर्बान झालं. After 4 years, we make it a rag for kitchen use. 4-5 वर्षांनंतर ते पडदे आपण घरामध्ये फडकी म्हणूनच शेवटी वापरतो ना. We give value for such things. काय किंमत देतो आपण या गोष्टींना. पण And she said, for that matter, we never entered our new house. आणि ती म्हणते ह्यावरनं असं कडक भांडण लागलं, आम्ही वेगळे झालो आणि नवीन घरात आम्ही प्रवेश सुद्धा केला नाही. Finally, my husband sold it away. शेवटी माझ्या नवऱ्याने ते घर विकून टाकलं We are staying in this rented house. आणि आम्ही या भाड्याच्या घरात राहतोय. And he doesn't stay with us. आणि माझा नवरा काय आमच्या बरोबर राहत नाही. म्हटल्यावर मी म्हटलं शाबास. I said, Jesus can still change it. तर मी म्हटलो नाही नाही, येशू तरीही परिस्थिती बदलू शकतात. She gave her heart to Jesus आणि मग तिनं आपलं हृदय येशूंना दिलं and she started praying for her husband. आणि प्रार्थना करायला लागली. त्यानंतर ती आपल्या नवऱ्यासाठी. And he was also saved. नवराही तारणाकडे आला. Both came to the मग Lord. दोघे प्रभूकडे आले. Then both decided to rebook a new house. मग दोघांनी परत ठरवलं की आपण परत नवीन घर आता बुक करूया. I said, now you have to buy a curtain of my taste. मी म्हटलं खबरदार, आता कोणी तुमची चव त्याच्यात टाकली तर आता मला आवडतील त्या रंगाचे पडदे घ्या. Both of them started laughing. मग दोघे हसायला लागले. Yes, Pastor, your color choice we will buy म्हटलं now. हो So no पास्टर, fight. तुम्हाला जो रंग आवडेल त्याच रंगाचे आता पडदे घेऊ, म्हणजे भांडणच नको घरामध्ये. And then she told me, मग ती मला म्हणाली, Pastor, पास्टर now that house is not important. आता ते घर महत्वाचं नाही वाटत, Jesus is our house. आता येशू आमचं घर आहेत.
Jesus is our. हे असं होतं म्हणजे येशूकडे आपण आलो की जीवन जे बदलतं ना तो हा बदल आहे Jesus is life. की तुझं विन मजला चैन पडे ना कुठे चैनच पडत नाही हो That's why don't live in fear म्हणून असे घाबरून घाबरून जगू नका or insecurity or किंवा in doubt. असुरक्षित शंका संदेह असं जगू नका Let the world run after all these temporary things. जगाला धावू दे या सगळ्या तात्पुरत्या गोष्टींच्या मागे LIC policies, ही पॉलिसी ती पॉलिसी Money. पैसा security, संरक्षण people. लोक माणसं They want to be surrounded with people. की अवतीभोवती माणसं पाहिजेत सारखी बाबा You know, when you age and when you cross 60 and 70, you want people around you. माणसं जेव्हा म्हातारी होतात 60-70च्या वर जातात तेव्हा तर खास करून म्हाताऱ्या लोकांना सारखं आपल्या अवतीभोवती कोण ना कोण पाहिजे असतं But if you have Jesus, अहो पण तुमच्यावर जे येशू असतील ना whether they are there or not, मग माणसं असोत नसोत you know He is with me. येशू माझ्या बरोबर आहे तुम्हाला माहिती असतं आणि येशू सगळ्यांना कव्हर करतात Praise God. He covers everybody. येशू इक्वल्स टू 1000 माणसं असं होतं मग. Amen. Amen. Actually, the world living in a home is homeless. म्हणजे जग घरात राहून सुद्धा निराधारच आहे म्हणजे घर नसल्यासारखंच आहे जग घरात राहून पण घर नसल्यासारखेच आहे ते As जगात. far as their soul is concerned. म्हणजे जोवर त्यांचा जीवाचा प्रश्न आहे तोवर मी म्हणतोय की घरात असून सुद्धा ते घरात नसल्यासारखेच आहेत The world is rich, yet they are poor. जग धनवान असून पण गरीबच आहे You may have all the riches, but if you don't have Jesus, you are the poorest man. तुमच्याकडे सगळी धनसंपत्ती असेल पण जर येशू नाही तर आपण कंगालातच जमा झालो ना शेवटी Why are people living in so much of insecurity? माणसं आज इतकी असुरक्षित का हो झाली आहेत? Because they have not made God their home. कारण देवाला त्यांनी आपलं घर बनवलेलं नाही म्हणून They have झाले. not craved for God. आणि देव पाहिजे मला देव पाहिजे असं कधी त्यांना वाटलेलंच नाही As they have craved for all other things, they have never craved for God. बाकीच्या गोष्टी त्यांना हव्या हव्याशा वाटतात तसं देव त्यांना कधीच हवासा वाटला नाही See? Their house is everything. त्यांचं घर त्यांना सर्वस्व आहे But their soul is staying in the street. पण त्यांचा जीव रस्त्यावर अनाथ उघडा पडला हे त्यांना कळत नाही जीवाचं घर देव आहे बेटा Body is in the house, in the mansion, but their soul is on the street. तुमचं शरीर महालात आहे पण जीव रस्त्यावर अनाथ पडलाय The body is in the house, the spirit is wandering. तुमचं शरीर घरात आहे पण आत्मा भटकतोय Your confidence will come when you have the confident God with you. तर तुम्हाला विश्वास आणि भरोसा कधी प्राप्त होईल जेव्हा विश्वासाने भरलेला देव तुमच्या पाठीशी असेल तेव्हा Like the boat that is drifting away, so is man's soul drifting away. जसं नाव एखादी पाण्यावरती अशी वाहवत वाहवत जाते तसा मनुष्याचा आत्मा वाहवत वाहवत चालला Bible- जीव वाहवत वाहवत चालला Bible says in John 11, योहानाचा 11वा अध्याय बायबल म्हणतं there were two sisters, Mary and Martha, दोन बहिणी होत्या नाव होती मरिया मार्था and their brother Lazarus. आणि त्यांना एकुलता एक भाऊ होता ज्याचं नाव लाजरस They lived in Bethany. आणि बेथानी नावाच्या गावात हे तिघजण राहायचे They had a wonderful home, घर त्यांचं छान होतं not because it was a mansion, but because Jesus used to enter that house. आणि त्यांचा महाल होता म्हणून नव्हे परंतु येशू त्यांच्या घरात सारखे जायचे म्हणून ते घर छान होतं असं मी म्हणालो Lazarus would love to come to that house because it was his own and his two sisters were there. लाजराला सुद्धा त्याच्या घरी येऊन राहायला फार आवडायचं कारण त्याच्या दोन बहिणी आणि तो त्या घरामध्ये राहायचे Amen. आमेन But पण it so happened that whenever Jesus came, Lazarus was out. किंतु परंतु असं झालं की जेव्हा केव्हा येशू त्यांच्या घरात यायचे तेव्हा तेव्हा लाजर मात्र घरातनं निघून जायचा Because for him, house was important, not Jesus as a house. कारण लाजराला ते दगडी घर महत्वाचं होतं घरातले येशू नाही Amen. म्हणून येशू आले येशू इन की लाजर आउट And so it so happened that Lazarus became very sick. आणि मग असं झालं एके दिवशी हाच लाजर पडला खूप आजारी Nobody could do anything. कोणीच काही करू शकेना Doctors couldn't heal. आणि डॉक्टर सुद्धा बरं करू शकेना That house became a house of mourning. मग ते घर झालं शोकाचं घर दुःख आलं शोक आला Yes. The house of feasting can turn into a house of mourning. मेजवानीची घरं कधीही शोकाच्या घरात बदलू शकतात बरं का House is not made. House can be made of bricks, but a home is made where Jesus dwells. विटांनी घरं बनतात घरकुल जिथे येशू आहे तिथे बनतं Jesus said, "Where two or three are gathered in my name, whether on the street or on the road, I am there in your midst." येशू म्हणाले ना दोघे किंवा तिघे माझ्या नावात जिथे जमतात तिथे मी आहे रस्त्यात म्हणा कुठेही म्हणा येशूच्या नावात तिघं जमले तिथे येशू आहेत He didn't say, "Where two or three are gathered in a home, I will be there." दोघं तिघं माझ्या नावात एखाद्या घरात जमल्यावर मी तिथे असीन असे येशू म्हणालेले नाहीयेत Eh? कुठेही Wherever येशूच्या you नावात. stay. कुठेही ऑलमोस्ट कुठेही दोघं तिघं येशूच्या नावात जमले की येशू तिथे येतात रिगार्डलेस की ती जागा कोण आहे काय आहे कशी आहे Yes.
And then they wrote a letter to Jesus आणि मग या बहिणींनी येशूंना पत्र लिहिलं, because he couldn't write. कारण की तो लिहू शकत नव्हता. Even if he could write, he wouldn't, because whenever Jesus came, he was not there. लाजर लिहू जरी शकत असता तरी त्यांनी लिहिलं नसतं, कारण की लाजराला ठाऊक होतं जेव्हा केव्हा येशू यायचे मी घरातनं निघून जायचो. Eh. आता पत्र लिहिता जरी आलं तरी तो लिहिणार नाही लाजेपायी. And these sisters wrote, या बहिणींनी मात्र पत्र लिहिलं, but Jesus didn't come. पण येशू आलेच नाहीत. Let Lazarus learn. लाजराला शिकू दे त्यातनं काहीतरी धडा. If Mary was sick, Jesus would have come the same day. मरिया आजारी असती तर येशू त्याच दिवशी आले असते. You know why? का माहितीये? I'll tell you. सांगतो ना का. If Martha was sick, he would have come in the evening. मार्थाही आजारी पडली असते तर येशू लगेच आले असते. He would have come in the evening. संध्याकाळी आले असते. If Mary would have been sick, he would have come the same time. मेरी आजारी पडली असती तर येशू लगेच आले असते. मार्था आजारी पडली असती तर येशू संध्याकाळी आले असते. लाजर आजारी पडलाय, येशू अजून आलेलेच नाहीत. हा फरक आहे. Why? का Pastor? का फरक आहे हा एवढा पास्टर? Because every time Jesus came home, कारण ज्या दर वेळेला येशू घरी आले, Mary would sit at the feet of Jesus मरिया बसायची येशूंच्या पायाशी to learn from him. येशूंपासून शिकायला. Martha was in the kitchen, मार्था असायची स्वयंपाकघरात, never heard. ऐकलं कधीच नाही येशूंचं. And so Lazarus, आणि लाजर तर घरातच नसायचा, very sick, खूप आजारी पडला, मग तो dying. मरायला टेकला. Jesus didn't come. येशू नाही आले. 1 day, 2 days, 3 days, 4th day. आणि 2-4 दिवस झाले हो. By that time, Lazarus died also. आणि तोपर्यंत लाजर मेलाच, He was buried also. निधन झालं लाजराचं, आणि त्याला पुरलं सुद्धा कब्रस्थानात जाऊन. People said, लोक म्हणाले Jesus can come only to eat in their house, but when Lazarus was sick, he couldn't come. येशू फक्त खायला प्यायला ह्यांच्या घरात यायचे का? लाजर आजारी पडल्यानंतर आले पण नाहीत येशू. And even after he died, he didn't come. मेल्यानंतर सुद्धा आले नाहीत. At least for the funeral, you should come. कमीत कमी मैतीला तरी यायला पाहिजे का नाही येशूंनी? सारखे तर यायचे त्यांच्या घरी जेवायला. You know how people say लोक today? बोलताना कसं बोलतात तुम्हाला माहितीये. लोकांचे बोल कधी कधी समोरच्याला ठार मारतात. You know how they say? कसं बोलतात लोक? At least for the funeral, you should come. कमीत कमी मैतीला तरी यायला हवं होतं ना. Okay, for marriage, he didn't come. Funeral, you should ठीक आहे, come. लग्नाला आले नाहीत, पण मैतीला तरी यायचं ना. And so, Ma- Jesus was not there for the funeral. येशू नव्हतेच मैतीला. लाजर मेला, पुरला. Because if Jesus never attended a funeral, येशू कधी मैतीला गेलेलेच नाहीयेत, never. कधीच नाही. He never did funeral service. येशूंनी कधी मयत सर्व्हिस घेतलेली नाहीये. Resurrection service he did. पुनरुत्थानाच्या सभा घेतल्यात येशूंनी, No funeral. मैतीच्या नाही. Because he who is resurrection and life, how can he conduct a funeral जो service? स्वतः पुनरुत्थान आणि जीवन आहे, तो मैतीची सर्व्हिस काय घेणार? तो जिथे तिथे जीवन, तिथं काय तो कुणाला पुरणार आहे? After 4 days, 4 दिवसांनी Jesus came येशू आले, and Mary came running आणि पहिली मेरी धावत आली, and Martha came running मार्था आली. मग and they said, मग ते दोघी म्हणाल्या, Lord, if you had been there in time, our brother wouldn't have प्रभू died. तुम्ही वेळेत आला असता तर आमचा भाऊ असा मेला नसताना. Jesus said, येशू म्हणाले, if you believe, you shall see the glory of तुम्ही God. विश्वास ठेवलात तर देवाचा गौरव बघाल. So important. किती महत्वाचं आहे बघा. छोटी छोटी वाक्य असतात पण महत्व फार असतं. If you believe, you shall see the glory of तुम्ही जर God. विश्वास ठेवाल तर देवाचा गौरव पाहाल. Take me to the grave. तर चल मला कबरेकडे घेऊन जा. They took him to the grave. मग येशूंना त्यांनी कबरेकडे आणलं. Crowds followed. हे लोकांची गर्दीच्या गर्दी मागे आली. You know, crowds always follow such things. लोकांची गर्दी नेहमीच असल्या गोष्टींच्या मागे येत असते की अभी क्या होगा, क्या होने वाला है, देखने को पब्लिक बहुत आती है. You stand on a bridge, look down and point the finger, 100 people will be behind इथल्या you. पुलावरती तुम्ही जाऊन जरा उभे राहा आणि खाली बघा, तुम्हाला बघायला 100 लोक उगीच असेच जमा You होतील. just point a finger there in असं one करत उभे place. राहा, त्या पुलावरती जाऊन बघा, Everybody will see there. तिथे सगळे 100 रिकाम टेकडे लगेच जमा होतील. एक तर रिकाम टेकडे खूप आहेत. And everybody will have his own opinion. आणि प्रत्येक जण येऊन स्वतःचं मत व्यक्त करणार. One will say, oh, one lady drowned. एक म्हणणार, अरे कोण बाई खाली बुडली, Somebody will say, a man drowned. अरे नाही पुरुष बुडला. And then they will ask this fellow, what happened? मग चर्चा, मग गप्पा, काय रे झालं? No, nothing. I was just seeing the नाही, काही water. नाही, मी फक्त पाणीच बघत होतो. हो का? It's like that. असं आहे, Herd mentality. हे असं आहे. म्हणजे जिथे कळप आहे, जिथे झुंबड उडालेली आहे, तिथे उगीच सगळे जमा होतात. तसं All the सगळी crowds जमा came. झाली. सगळी गर्दी जमा झाली. Jesus said, remove the stone. तर येशू म्हणाले, कबरेची धोंड म्हणजे दार उघडा. Mary said, it's not possible. मरिया म्हटली, शक्य नाहीये. Martha said, it's not possible. मार्था म्हणाली, शक्य नाहीये गुरुदेव.
His body will stink. 4 दिवस झाले पुरून दुर्गंधी येईल We don't want him now. आणि आम्हाला नको आता तो मेला. See, when we die, nobody wants us. आपण मेल्यावर कुणालाच हवेसे नको असतो. They say, bury him quick. मेल्यानंतर माणसं म्हणतात फ्युनरल जल्दी करो. They never say, no, let us keep him कोणीच for म्हणत 1 नाही year. मेल्यानंतर नाही नाही वर्षभर असू देत ना मला ते फार आवडतात. नाही ते जल्दी फ्युनर करो बाहेर निघाल नाही तो दुर्गंधी आता आहे. Eh? She said, no, don't open. तर ती म्हटली नको नका उघडू ते कबरेची धोंड काढू नका. Jesus said, didn't I say, if you believe, you shall see the तर glory of येशू God? परत म्हटले मी म्हटलो होतो ना तुम्ही विश्वास ठेवाल तर देवाचा गौरव पाल. Then they opened the stone, मग त्यांनी pushed the धोंड stone काढली म्हणजे aside. दार उघडलं कबरेचं. And Jesus cried out loudly, येशू जोरात ओरडले Lazarus, come forth! लाजरा बाहेर ये. That dead Lazarus came out आणि मेलेला alive. लाजर जिवंतून बाहेर आला. Came out alive. जिवंत बाहेर आला. He must have been full of shame. आणि असा लाजला असेल ना त्यावेळेला तो की Oh, कुठे I- तोंड झाकू नाही झाकलेलंच होतं नाही Whenever he came, I never was there. की जेव्हा जेव्हा येशू घरी आले मी कधीही नव्हतो घरात Eh? But still he loved. तरी येशूंनी माझ्यावर किती प्रेम केलं He raised me up from आणि मला मेलेल्यातनं जिवंत केलं. आता हे तोंड मी कुठे लपवू. He never left Jesus after that. आणि त्यानंतर मग लाजराने येशूंना कधी सोडलं नाही. Never left Jesus. कधीच येशूंना मग लाजराने सोडलं नाही त्याच्यानंतर. Yes. That's why I feel, Lazarus was always there with Jesus, म्हणून more मला than असं John वाटतं also. की लाजर नेहमी येशूंसमवेत असणार आहे. येशू जिथे कुठे गेले तिथे असं मला वाटतं. Wherever it is mentioned, the one who loved Jesus, जिथे जिथे लिहिलंय ना की येशूंनी ज्याच्यावरती प्रेम केलं तो तिथे होता. I feel it may be Lazarus मला असं वाटतं माझं मत आहे की तो लाजरच असणार आहे and not John. आणि योहान नाही असं माझं मत आहे. I'm telling you, मी सांगतो ना make Jesus your habitation येशूंना आपलं घर करा रे and see what happens. आणि मग बघा काय काय होतं. What blessings will काय आशीर्वाद येतात बघा. Amen. आमेन. I'm going to pray for you. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. Just look to God. देवाकडे पहा केवळ सर्वांनी Know that He is there in the boat with you. आणि हे जाणा की तुमच्या नावेत देव तुमच्या बरोबर आहे. The boat is shaking. आणि ती नाव हलतीये भले हलतीये Let it shake. हलू दे. नाव डोलतीये भले डोलू दे. On the water, what will happen? पाण्यावर आणि काय होणार आहे. पाण्यावर गोष्टी डोलतातच. It's not moving on the road. रस्त्यावर नाही ना. रस्त्यावर डोलत नाहीत. Storms पाण्यावर will be there in the वादळ तर येणार. waters. जीवनात वादळ येणार. पाण्यावर वादळ येणार. And we have to live in this world. आणि आपल्याला या जगात तर जगायचंच आहे. Boats are not made to be kept on the shore. नाव किनारी लावायला बनवत नाहीत ना. Boats are नाव made to go into the waters. नाव म्हणा जहाज म्हणा समुद्रामध्ये घेऊन जायला बनवतात ना. किनारी थोडं लावून ठेवतात त्याला. And so we are moving in this world. तसं आपण पण या जीवन नावाच्या महासागरात आहोत. And Jesus पुढे तर is with जायलाच us. लागेल आणि आपल्या नावेत येशू आहेत तर So पुढे don't जायचं. worry. You will not drown. तुम्ही नाही बुडणार. You will never drown. कधीच बुडणार नाही तुम्ही. It may seem that the waters have filled your boat असं कधी कधी वाटेल तुम्हाला की बापरे माझ्या नावेत पाणी खूप आलं and we will drown now. आता आम्ही बुडतो बहुतेक. It will not happen. नाही होणार असं. You will never drown. तुम्ही बुडणार नाही. Jesus says, all those who are in my hand, येशू म्हणाले जे सगळे माझ्या हातात आहेत they cannot be removed from my hands. माझ्या हातातनं कुणी त्यांना खेचू नाही शकत. Praise God. देवाला So धन्यवाद. trust in the Lord. तर प्रभूवर विश्वास ठेवा. Believe on the Lord. देवावर विश्वास ठेवा. Things will work right for you. गोष्टी सगळ्या बरोबर होतील And तुमच्यासाठी. don't worry. काळजी करू नका. I'm praying for you मी all तुमच्या सर्वांसाठी प्रार्थना करत आहे. that God will keep you strong. अशी माझी प्रार्थना सुरू आहे की देवाने तुम्हाला खंबीर ठेवावं. That one day एके दिवशी we will all look behind आपण सगळे मग मागे वळून बघणार and see how we cross the storms of life. आणि मग म्हणणार की बाप रे या जीवनी वादळातनं मी कसा रे पार झालो. God really took us through the Red Sea. खरोखर देवाने आम्हाला त्या तांबड्या समुद्रातनं तो समुद्र दुभंगून बाहेर काढलं बाबा. Praise God. असं प्रत्येक जण मग म्हणेल. देवाला धन्यवाद. Thank you, Father. आमेन. Lord, प्रभू my people have all lifted up their hearts and their souls to you. माझ्या सर्व लोकांनी त्यांचं हृदय त्यांचा जीव तुझ्या समोर पसरलाय. Those who don't know you, ज्या लोकांना तू ठाऊक नाहीस touch them right now. त्या लोकांना तू आता स्पर्श कर And as they call out to the name of Jesus, आणि जसं ते येशूंच्या नावाचा धावा करतील you save them. तू त्यांना तार. Come into their heart and save them. त्यांच्या हृदयात ये आणि त्यांना तार. Now those who don't know Jesus say, Jesus, come into my heart. आता ज्या लोकांना येशू ठाऊक नाहीयेत त्यांनी म्हणा माझ्या मागून येशू माझ्या हृदयात या. Save me. मला तारा. I believe in you. माझा तुमच्यावर विश्वास आहे. From today, आजपासून you are my habitation. येशू तुम्हीच माझं वसतिस्थान You are आहात. my house. तुम्हीच माझं घर You आहात. are my dwelling place. तुम्हीच माझं राहायचं ठिकाण आहात.
See, now He has come. पहा आता येशू तुमच्यात आलेले आहेत. He has come inside of you. आता येशू तुमच्या आत आलेले आहेत. Christ, the hope of glory, is inside of you. ख्रिस्त सर्व गौरवाची आशा आता तुमच्यात आलेली आहे. Now that peace is coming. आता ती शांती तुमच्यात Now येत that आहे. joy is coming. तो आनंद तुमच्यात येत आहे. God is taking care of you. देव तुम्हाला सांभाळत आहे. Now those who are sick, आता जी माणसं आजारी आहेत I'm going to pray for you. त्यांच्यासाठी मी प्रार्थना करणार आहे. Just place your hands on those areas. केवळ त्या भागावर आपला हात ठेवा. Let the Lord touch you प्रभूला तुम्हाला स्पर्श करू द्या and do a miracle for you. आणि चमत्कार करू द्या तुमच्यासाठी. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोग I command you मी आज्ञा करतो in the name of Jesus. येशूच्या नावात. Leave my people in सोड Jesus. माझ्या लोकांना येशूच्या नावात. Leave their lives in त्यांचं Jesus. जीवन सोड येशूच्या Leave their नावात. bodies in त्यांचं Jesus' शरीर सोड येशूच्या नावात. Every kind of pain, प्रत्येक पद्धतीच्या वेदना, Sickness. आजारपण, maybe tuberculosis, क्षयरोग म्हणा, maybe cancer, कॅन्सर म्हणा, or stone in the kidney, या किडनीत झालेले खडे म्हणा, heart problem, हृदयाचे आजार म्हणा, liver problem, लिव्हरचे आजार or every kind of pain. किंवा कुठलीही वेदना Let it go in the name of Jesus. सगळं निघून जाऊ दे येशूच्या नावात. And let the healing power of Jesus enter your आणि body. येशूंचं आरोग्याचं सामर्थ्य त्यांच्यात जाऊ दे. Thank you, Father. धन्यवाद देव Those who बाप्पा. need financial blessings, bless them financially. ज्यांना आर्थिक आशीर्वादांची गरज आहे त्यांना आर्थिक आशीर्वाद दे. Those who need a house, give them a ज्यांना house. घर हवंय त्यांना घर दे. Those who need 2-wheelers, 3-wheelers, 4-wheelers, bless them, ज्यांना Lord. 2-3-4 चाकी गाड्या हव्यात त्यांना गाड्यांचा आशीर्वाद दे. Give them promotion. त्यांना बढती दे. Give them a job. त्यांना नोकऱ्या दे Lift them up in their lives आणि आयुष्यात त्यांना वर आण. and prosper them. समृद्ध कर त्यांना. Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा. In Jesus' name, I येशूच्या नावात मी मागतो. pray. Amen and amen. आमेन. आमेन. Praise God. देवाला So धन्यवाद. don't worry. तर काळजी करू नका. Everything will work out right. सगळं छान होईल. At such times, अशा वेळेला you need patience. तुम्हाला धीराची गरज आहे. Faith does not walk alone, it walks with patience. विश्वास एकटा चालत नाही, विश्वासाबरोबर धीर असतो. Love, प्रीती, patience, धीर and hope आणि आशा and faith. आणि विश्वास Keep all these 4 things in या your mind. 4 गोष्टी बरोबर ठेवा. We will sail through. आपण अगदी पार जाऊ. Amen. देवाला धन्यवाद. God bless you all. प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो.